हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस ट्विनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज जरा कुठे मला निवांत आणि शांत वाटते। गेले महिनाभर माझी झालेली धावपळ, त्याच्यानंतर कोल्हापूर वारी, मी व्लॉगसुद्धा वेळेवरती अपलोड करू शकले नाही। खूप सारी धावपळ झाली आणि त्यामध्ये मी स्वतःचं जी हेल्थ असते किंवा स्वतःची जी केअर असते तर ती सुद्धा घेऊ शकलेले नाही। परवाच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आता ही जी सेटिंग आहे तीच तेव्हाही होती, पण चेहऱ्यावरती झालेले बदल आणि ह्या त्या गोष्टी तर मला खूप जणींनी म्हटलं धनश्री चेहरा खराब वाटतं। मी महिनाभर काहीच काळजी घेतली नाही, कारण नुसतं काम ते सगळं सेट करायचं होतं, सगळ्या गोष्टी मला प्रॉपर करायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये पाणी जेवढं मी पिते तेवढं मी कधी कधी प्यायचं, कधी कधी पिऊ पण शकले नाही। आणि कंटिन्युअसली म्हणजे माझं एक टॉनिक सुरू आहे जे डेक्सोरेंज म्हणून, तर ते सुद्धा मी स्किप केलं। विटॅमिन डीचे जे शॉट्स असतात ते डॉक्टरांनी रिकमेंड केलं तर ते सुद्धा स्किप केले। एवढं त्या कामाच्या पाठीमागे होते। मी 10ला झोपायचे तर रात्री 12:30 वाजता झोपत होते, सगळं बिलिंग ते नावरून। सकाळी मी 4:30ला उठायचे, तर ह्या दिवसामध्ये मला सकाळचं उठणं पण लेट व्हायला लागलं कारण झोपणं लेट होतं त्याच्यामुळे। आणि याचा सगळा बदल चेहऱ्यामध्ये दिसून आलं। जसं मी नेहमी म्हणते, स्किनची केअर घेणं जसं आपण प्रोडक्ट्स लावतो तसं ते स्वतःच्या हेल्थ हॅबिट्सवरती सुद्धा डिपेंडंट असतं आणि तेच माझ्यासोबत सुद्धा झालं। त्याचं उदाहरण तुम्ही परवा बघितलं, कारण मध्ये एकदम स्किन चांगली झाली होती आणि आता ह्या 1.5 महिन्यामध्ये इतकी झाली, म्हणजे ते आपण बघू शकतो की आपण जर नाही केअर घेतली तर आपल्या स्किनची कशी वाट लागते। आणि माझे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, आपण काळजी घेणं गरजेचे आहे। सो आज मी स्किन केअर व्हिडिओज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जे प्रोडक्ट्स मला मिळतात तर ते असं वाटतं की प्रॉब्लेमॅटिक धनश्री चेहरा होऊ शकतो तर कशाला वापरतेस, तर ज्यांचा प्रॉब्लेमॅटिक चेहरा आहे तर त्याच्यावरतीच ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर ते खरंच सोल्युशन आहे की नाही हे कळतं। तर जर त्यांचा चेहरा चांगलाच आहे अगोदरपासून, त्यांना म्हणजे अगदी ते म्हणतात काय की खूप असं भाग्यवान आहेत, तर त्यांना प्रॉडक्ट देऊन काहीच उपयोग नाही, कारण ॲक्च्युली त्यांचा चेहरा चांगला आहे। आणि जर त्यांचा प्रॉब्लेमॅटिक फेस आहे त्यांच्यावरती काय परिणाम होतो हे मी दाखवू शकते। तर आजचा स्किन केअरचा एक ब्लॉग मी बनवते, म्हणजे मी आजपासून स्टार्ट केले जे स्किन केअर, तर ते मी तुमच्याशी शेअर करणार। आता मी अजून आंघोळ तरी झाले म्हणून मी स्टार्टिंगच केलं, फेसवॉश अजून केलेलं नाही आहे। तर तुम्हाला जे प्रोडक्ट सूट होतात ते वापरा, फक्त मी काय आपण काळजी घ्यायची तेच तेवढं सांगणार, बाकी प्रोडक्ट तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही वापरू शकता। फेसवॉश असा वापरणं गरजेचं आहे, तुमचे जे स्किन कन्सर्न असतील तर त्याला ते अगदी दूर करेल। आता मध्ये स्मिताताईंनी जेव्हा बायोक्यूलबद्दल सांगितलं होतं तेव्हा म्हटलं की चला स्टार्ट तरी करून बघूयात। खूप साऱ्या गोष्टी मी अप्लाय तरी केलेल्या, ज्या आवडतील त्या मी कंटिन्यू करतेच। बायोक्यूलचा हा एव्हर ग्लो रॅडियन्स फेस वॉश जो आहे तर त्याचा फोमिंग फेस वॉश आहे हा, आणि व्हायटामिन सी, अर्ब्युटिन एचे आहे, काकडू, प्लम, बर्बेरी आणि शुगरकेनसुद्धा। स्किन एक्सफोलेट करायला मदत करतं, जे की डेड स्किन आपल्या चेहऱ्यावरती जमा होते आणि नॅचरल ग्लो जो असतो तर तो यायला मदत होते। जे मेलॅनिन प्रोडक्शन असतं त्याचं लिमिट ते ठेवते, हेल्प करतं लिमिट ठेवायला, आणि त्यासोबतच डार्क स्पॉट आणि हायपर पिगमेंटेशन जे होतं आता उन्हाळ्यामध्ये तर ते सुद्धा रिड्यूस करायला मदत होतं। रॅडियंट आणि ग्लोविंग स्किन हवी असेल तर कंटिन्युअसली यूज हा गरजेचा आहे, जे कोणते तुम्ही प्रोडक्ट वापरता तेव्हा। इम्प्रूव्ह करतं स्किन सेल टर्नओव्हर आणि आपला जो नॅचरल ग्लो आहे तर तो रिव्हीलसुद्धा होतो, स्मूथ हायड्रेटेड फील होते स्किन, आणि ॲक्च्युली स्किन ग्लोवी आणि ड्यूवी दिसायला सुरुवात होते। बायोक्यूलचं एव्हर ग्लो रॅडियन्स सीरम आता फार जास्त प्रचलित आहेत, जसं फेस वॉश, सीरम, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे आपलं स्किन केअरमध्ये स्टेप येतात। याच्यामध्ये व्हायटामिन सी, फ्रूट AHS आणि हायलोरोनिक ॲसिड आहे, काकडू, प्लम, शुगरकेन सोस आहेत त्याचे। तर टेक्स्चर कसं आहे, एकदम वॉटरी जेल आहे, नॉनस्टिक आहे, जे की ॲक्ने प्रॉन स्किनसाठी बेस्ट वाटतं, तसे ऑल स्किन टाईपसाठी परफेक्ट आहेतच। स्किनचा नॅचरल ग्लो एनहान्स होतो, जेंटली एक्सफोलेट होतं आणि त्यासोबतच स्किन हायड्रेट राहते। कोलॅजन सिंथेसिस जे की मला फार गरजेचं आहे ते प्रमोट होतं, फ्री रॅडिकल न्यूट्रलाइज होतात आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा स्किनला मिळतात। त्याच्यामुळे सध्या म्हटलं की ट्राय करूयात, कारण जर एखाद्याला चांगला परिणाम जाणवला असेल तर आपणही ट्राय करतो। आणि मी जे कोणते प्रोडक्ट चेहऱ्यावर वापरायला सुरुवात करते तर आधी त्यांची पॅच टेस्ट जरूर करते। सो पॅच टेस्ट झाल्यानंतर मी स्टार्ट केलं, आणि ह्या दोन्हींचे लिंक्स जे आहेत तर ते मी देईनच, तुम्हाला हवे असेल तर घेऊ शकता। चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स तसेही येतात, जसं डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि बाकीच्या गोष्टी। मी जसं म्हटलं की फेस वॉश आधी वापरला, सीरम वापरलं, त्याच्यानंतर मी वापरते आहे मॉइश्चरायझर। स्किन जी ॲक्ने प्रॉन असेल किंवा ज्यांची ऑइली असेल उन्हाळ्यामध्ये तर जास्त, तर जेलमध्ये जे सनस्क्रीन असतात तर ते सगळ्यात बेस्ट ठरतात क्रीमपेक्षा, कारण आधीच तुमचा चेहरा ऑइली असतो आणि तुम्ही जर अशा क्रीमवाले प्रोडक्ट वापरलात तर ते अजून ऑइली दिसतं आणि त्यासोबतच क्लॉगसुद्धा होतात। तुमच्या ज्या चेहऱ्यावरती ओपन पोअर्स असतात त्याच्यावरती तुम्ही भरमसाठ असे जर क्रीम्स वापरत राहिला, म्हणजे मेकअपमध्ये बोलते मी, स्किन केअरमध्ये नाही, तर
ते प्रोडक्ट जे आहेत ना ते आतपर्यंत जातात आणि क्लॉग झाले पोअर्स किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स होतात. मला व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्सचा कोणताही इश्यू नाही आहे, मला फक्त पिंपल्सचा इश्यू येतो. आणि मेन म्हणजे मी जर केअर घेतली नाही तर ॲक्च्युली स्किन डल दिसायला सुरुवात होते. म्हणूनच मी म्हणते की ज्यांचे स्किन कन्सर्न जास्त असतात, प्रॉब्लेमॅटिक स्किन असते, तर त्यांनी खरंच खूप काळजी घेणं गरजेचं असतं. मी मध्यंतरी खरंच खूप छान काळजी घेतली होती स्वतःची आणि मला तशी स्किन जाणवलीसुद्धा होती. पण माहीत आहे आपण कामाच्या मागे धावत राहिलो की स्वतःकडे दुर्लक्ष करतो. सध्याच मी एक पोस्ट वाचली होती आणि मी ती इंस्टाग्रामवरती पण आहेच, त्यासोबतच पोस्ट मी ती यूट्यूबलासुद्धा कम्युनिटी पेजला शेअर केली होती एका मुलीची. तर तिने सांगितलं होतं की स्वतःची तुलना किंवा तुलनाच करू नका एखाद्याची. तर ते छान होती पोस्ट, तुम्हाला वाचायची असेल तर एकदा वाचू शकता. आणि खरंच स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुलनात्मक जीवन जगण्यापेक्षा ना आयुष्य खूप छान पद्धतीने जगता येतं एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा. सनस्क्रीन खूप गरजेचं आहे. कोणतंही सनस्क्रीन वापरा. तुम्हाला ह्या उन्हाळ्यात, म्हणजे उन्हाळ्यातच ह्याच नाही तर सगळ्याच उन्हाळ्यामध्ये खरंच सनस्क्रीन वापरा. पिंपल्स येतील जातील, स्किनसुद्धा इव्हन टोन दिसेल, हळूहळू स्किन टेक्स्चरही बदलेल. पण जर हायपर पिगमेंटेशन, मेलाझ्मा जे वांग आपण म्हणतो, तर ह्या जर गोष्टी झाल्या किंवा एकदा डार्क सर्कल झाले तर ते जात नाहीत. बाकीच्या गोष्टी पिंपल्स वगैरे हे सगळे आपोआप होऊन जातील, कवर होऊन जाईल 10-15 दिवसामध्ये, पण त्या गोष्टी अजिबात जाणार नाहीत. स्किनचा जो एक काळपटपणा होतो, डार्क सर्कल होता, तर ते जात नाहीत. माझ्या ओळखीतल्या खूप जणी आहेत. तर हे माझे कन्सर्न तरी दूर होतील. पण त्यांचं काय, ज्यांच्या डोळ्यांच्या खाली काळे सर्कल आहेत किंवा पॅचेस आहेत तर ते होत नाहीत. त्याच्यामुळे कंटिन्युअसली सनस्क्रीन वापरणं म्हणजे फेसवॉश, सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन गरजेचं आहे. लिप बामही SPF वालाच वापरायचा. आता हे सकाळचं झालं जे की डेली माझं असतं. आणि हे नाईट स्किन केअर हे आठवड्यातून एकदा करते. नाहीतर नाईट स्किन केअरमध्ये फेसवॉश आणि त्याच्यानंतर माझी एक क्रीम आहे ती तेवढंच असतं. हे वीकली जे स्किन केअर आहे नाईट तर ते दाखवते. याच्यामध्ये माझ्याकडे 2 पावडर आहेत, एक ॲलोवेराची आहे, एक मुलतानी मिट्टी आहे. आधी मला मुलतानी मिट्टी सूट होत नव्हती, चंदन पावडर अजूनही सूट होत नाही. बघू एखादी चांगल्या ब्रँडची मिळाली तर नक्कीच ती यूज करेन. मुलतानी मिट्टी आणि पाणी हे यूज करून मी चेहऱ्याला हा लेप लावते आठवड्यातून एकदा. ॲलोवेराचा किंवा मग बेसनचा पण असतो. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, स्किनवरती कधी आपल्याला खरखर जाणवते जेव्हा आपण कंटिन्युअसली काही एक्सफोलेट करत नाही तेव्हा. पण असे जेव्हा लेप आपण लावतो तेव्हा जेंटली एक्सफोलेट केल्यानंतर चेहरा अगदी गुळगुळीत लागतो आपला. ते झाल्यानंतर मग मी काय करते की वाफ घेते. माझ्याकडे वाफेची मशीनसुद्धा आहे, पण त्याच्यापेक्षा मला भांड्यातून पाणी घेऊन वाफ घ्यायला बरं वाटतं. कंटिन्युअसली इतकं छान एक्सफोलेट होते स्किन, त्यासोबतच डेड स्किनसुद्धा तर जातेच पण इन्स्टंट ग्लो तुम्हाला दिसतो. वाफ घेणं खरंच खूप गरजेचं आहे. ज्यांची ॲक्ने प्रॉन स्किन असेल त्यांना आठवड्यातून एकदा किंवा 2दा हे मी पुढे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यासोबतच तुमचे लिप्ससुद्धा एक्सफोलेट होतात हे मी जाणवलेलं आहे. आणि हे वाफ घेण्याचा प्रकार म्हणजे 3 वर्ष सुरू आहे. तुम्ही माझा इथे साईडला फोटो बघत असाल की स्किन कशी होती आणि जवळजवळ 80 to 90% स्किन इम्प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे मला अक्षरशः म्हणजे मला वाटतं की जसं आपण जेवण जेवतो त्याच पद्धतीने स्किनची केअर घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. प्रॉब्लेमॅटिक स्किन कुणाची नसते किंवा प्रॉब्लेमॅटिक हेअर, पण त्याच्यावरती सोल्युशन आपल्याकडे असतात. मी मास्कसुद्धा यूज करते आणि हा मास्क शीट मास्क आहे. कोणतेही प्रोडक्ट जे आहेत ते स्वतःला सूट झाले पाहिजेत. मला सूट होतात म्हणजे तुम्हालाही होतील असा भाग नाही. प्रत्येकाला कळते की आपली स्किन कशी आहे काय नाही, आपण कोणतं स्किन केअर केलं पाहिजेत. कोणतंही स्किन केअर करा पण ते तुम्हाला चांगलं ठरलं पाहिजेत, नाहीतर बाकीच्या गोष्टी कवर होतील. पण जसं मी म्हटलं की खूप जणी टाकतात की मला मेलाझ्मा आहे, हायपर पिगमेंटेशन, त्यावरती मी सोल्युशन काहीच सांगू शकत नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो ना, तर सगळ्यात अगोदर काळजी आपण घेऊ शकतो. आणि हे मीच सांगते तुम्हाला जिनं 1-1.5 महिनाभर स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं. जे मास्क होतं शेट मास्क, तर ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर ते काढलं. त्याच्यानंतर त्याचे सिरम होतं तर ते चेहऱ्यावरती लावलेलं, तर हाताच्या सहाय्याने मसाज करून ते बरोबर मुरवलं. जेव्हा तुम्ही मेकअप करताय ना, मेकअपच्या आधी हा शीट मास्क वापरला तर मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ग्लोविंगसुद्धा राहतो. सो हे माझं सकाळचं आणि संध्याकाळचं जे रुटीन होतं खूप आधीपासून, आणि जे मी आता कामाच्या धावपळीमुळे दुर्लक्ष केलं, आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे काय झालं हे तुम्ही बघितलं. तर ते आता परत मी सेट केलेलं आहे. वाफ मी काही दररोज घेत नाही, आठवड्यातून 2 वेळा घ्यायची. त्याच्यानंतर सिरम जरी वापरलं तरी खाणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मी विटॅमिन डीचे शॉट्स आज आणून ठेवलं, कारण त्या मी घेतल्याच नव्हत्या. दर आठवड्याला मला एक घ्यायची आहे ती, कारण मुंबई इथे आपण जिथे राहतो ना तर कोवळं ऊन आपल्याला सहसा मिळत नाही.
तर विटॅमिन डी नसेल तर शरीरात आपलं जे कॅल्शियम ऑलरेडी आहे तर ते ॲब्झॉर्ब तर होणारच नाही. त्याच्यातून त्यासाठी विटॅमिन डी तरी पाहिजेत. हेअरफॉल होणं, ह्या सगळ्या गोष्टी होणं, प्रोडक्ट्स वापरणं तर ठीक आहेच, पण तसं आपण इनर टेकिंग जे आपण घेतोय शरीराला देतोय तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कंपनीमधल्या मशिनींचा मेंटेनन्स तो व्यवस्थित ठेवला तर त्या व्यवस्थित राहतात. तशाच पडून राहायला पण लक्षच नाही दिलं तर गंज चढतो, खराब होतात. त्याच पद्धतीने आपल्या शरीराचं सुद्धा आहे. प्रॉपर मेंटेनन्स ठेवला, खाणं पिणं व्यवस्थित काळजी घेतली तर ते नीट राहतं. नाही घेतली तर मग अवघड होतं. तसंच माझं काहीसं झालं. सो आता थोड्या दिवसांनी आपोआप कवर होईल, कारण सगळ्यात हा भाग आपला जो आहे तो ओपन असतो. कंटिन्युअसली आपण बंद ठेवू शकत नाही. तर जरी मास्क वापरलं, काही वापरलं ते कंटिन्युअसली स्वच्छ केले पाहिजेत. नाहीतर आता उन्हाच्या दिवसामध्ये आपण स्कार्फ बांधतो, तोही क्लीन असेल तर त्याने सुद्धा पिंपल्स होतात. आता मी जेव्हा ट्रॅव्हलिंग केलं ते माझ्या स्लीपरच्या ज्या उशी असतात तर आपला तोंड असं जातं, तर इथून सुद्धा. आणि ज्यांची स्किन ऑइली ॲक्ने प्रॉन असते त्यांना खूप जपावं लागते, जी माझी आहे. खूप म्हणजे प्रचंड केअर करावी लागते. थोडीशी सुद्धा हायवे तुम्ही करून जमत नाही, नाहीतर मग प्रॉब्लेम्स हे होतातच. बाकी ज्यांचे कॉम्बिनेशन स्किन आहे किंवा ऑलरेडी त्यांची हेल्दी स्किन आहे यासाठी खरंच मी म्हणते की त्यांना एक वरदान मिळाले. पण ज्यांना ॲक्ने प्रॉन, ऑइली स्किन किंवा एक कॉम्बिनेशन स्किन असते ना, ज्यांची उन्हाळ्यामध्ये तर प्रचंड केअर करावी लागते, त्यांना सनस्क्रीन वापरणं किंवा मग वाफ घेणं ह्या गोष्टी कराव्याच लागतात. तर खूप वाईट हालत होते त्या स्किनची. खूप काळजी घ्यावी लागते त्या स्किनला. तर हे असं थोडंसं रुटीन होतं. मला वाटलं हे शेअर करावं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो. उद्या आपण भेटू. बाय बाय.